हा रस्ता साधारण नाही आहे, प्रायोरिटीवरती घ्यायला पाहिजे होतं. आज प्रशासन म्हणते आम्हाला 2 दिवस द्या. किती दिवस द्या आम्हाला? 2 दिवस द्या. खरं तर हा तुमचा विजय आहे, लक्षात ठेवा. तुम्ही केलेल्या आजच्या आंदोलनाचा विजय की 2 दिवस अगोदरच निर्णय होतोय. याचा दुसरा अर्थ काय? प्रशासनाला त्यांच्या चुका मान्य आहेत, आम्ही योग्य आहोत हे आज खरंच ठरलंय. आपण योग्य आहोत. आणि म्हणून या देशामध्ये कलम 21 नुसार इथला आदिवासी बांधव, इथला मराठा बांधव, इथला कुणबी बांधव, राहणारा प्रत्येक नागरिक ह्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि चांगल्या दर्जाचे रस्ते हे देणं भारताचं कर्तव्य असतं. आज ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आंदोलन करण्याची वेळ येते. दुर्दैव आहे हे बांधवांना आपलं. आणि म्हणून शेवटचा अंतिम मुद्दा सर्वांनी गांभीर्याने लक्षात घ्या. अरे ज्या ग्रामपंचायत बांधवांना सरपंच बांधवांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येत असेल तर आपण सर्वसामान्य नागरिक काय करायचे? सर्वसामान्य एखाद्या महिलेची डिलिव्हरी होते, दुर्दैव तर असं आहे अशा शाळेमध्ये काही ठिकाणी आमच्या मुलांना कुष्ठरोग सांगून आमची पोरं पण मारली जातात. आमचाच पोरगाव गेला ना, आमचीच पोरी जात आहेत ना. का तर डॉक्टराच्या चुकीच्या ट्रीटमेंट मुले. काय झालं त्या पोरीसोबत? काय झालं त्या पोरासोबत? अरे इथं एक वाडी आहे, दाबाची वाडी. एक पोरगा आपला लागून मरतो का तर विजेच्या झटक्यानं. गेल्या वर्षी ऍडमिट करता येत त्याला बन्स हॉस्पिटलला, का तर आदिवासी बांधवांकडे पैसा नाही म्हणून. अरे अशी लोक जर आमची मरणाच्या दारात उभी असतील तर जनतेनं आता जागृत होण्याची गरज आहे. आणि म्हणून अंतिम मुद्द्यात एवढंच सांगतो, 13 कोटी रुपये जर आम्हाला मिळालेत, आम्ही मान्य करतो तुमचं काम काही ठिकाणी चालू आहे. ते कोणतं? मोरव्यांचं नको नको ती कामं चालू आहेत, त्याची सुद्धा आम्ही माहिती मागवतोय. आणि तुमचं त्याच्यामध्ये काय दडलंय हे पण प्रशासनाला आम्ही जाणीव करून देतो. आम्हाला सर्व माहिती आहे. आम्ही अभ्यास करणारी पोरं आहोत. इथून पुढे कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही. कारण हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. आणि म्हणून ठेकेदार बांधवांकडून कामं करून घेण्याची जबाबदारी इथल्या तहसीलदारांची आहे, इथल्या प्रांत अधिकारी साहेबांची आहे, इथल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अगदी ग्रामसेवक ताईंची आणि दादांची सुद्धा जबाबदारी आहे. आणि प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये. आणि म्हणून अंतिम मुद्द्यात एवढंच मी सांगतो की इथली सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती उतरली आहे, कारण कायदा त्यांच्या बाजूने आहे. आणि तुम्ही खोटे बोलून चुका बोलून आम्हाला फसवलंय, हे सिद्ध तुम्ही केलंय. हे प्रशासन विभागाचे व्यक्तिमत्व या ठिकाणी येतात आणि सांगतात आमच्या चुका आहेत. हा जनतेचा दरबार तुम्हाला कधी माफ करणार नाही, लक्षात ठेवा. लवकरात लवकर का म्हणत आली तर. आणि म्हणून मी इथल्या लोकप्रतिनिधी बांधवांना आम्ही नेहमीच मानतो. आदरणीय सर्व लोकप्रतिनिधी बांधव यांचा आम्ही आदरच करतो, प्रशासनाचा आदर करतो. आपण देत असलेलं पत्र त्या शेवटच्या 2 ओळी साहेब तुमच्यामध्ये आहेत. तुमच्या पत्रामध्ये वाचल्यानंतर कळतं. शेवटच्या 2 ओळी कोणत्या आहेत? 2 दिवसामध्ये आम्ही काम सुरू करतो. किती? 2 दिवसामध्ये. जोरात बोला. किती दिवसामध्ये? 2 दिवसामध्ये. जर 2 दिवसात काम सुरू नाही झालं तर आम्ही घोषित करणार आहोत. मात्र पुढचं आंदोलन हे तुम्हाला उत्तर नाही तर तुमच्या गुन्हे दाखल करण्याची वेळ आहे. कारण तुम्ही मान्य केलं चुका तुमच्या. उद्या कोर्ट तुम्हाला विचार. मी मुंबई उच्च न्यायालयाचा वकील आहे. कोर्ट तुम्हाला विचारणार आहे तुमच्या चुका तुम्हाला मान्य आहेत, पण तुम्हाला कोणती शिक्षा करायची? का तर एवढे दिवस आम्ही भोगतोय, एवढे दिवस खड्ड्यात जातोय, मातीत जातोय, मुलं बाळा. अरे तुम्ही चांगल्या घरामध्ये राहतात, चांगल्या ठिकाणी राहतात, तुम्हाला प्रशासनाच्या सुविधा मिळतात. कुणाच्या पैशात ना? हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशात. आणि जो तुमची पगार बांधवाने होतात, प्रशासनाला सोयी सुविधा मिळतात, इन्क्रीमेंट मिळतं, प्रमोशन मिळतं, पेन्शन मिळतं. कुणाच्या सोयीता? तुमच्या कष्टाच्या पैशात ना. मात्र त्यांची व्यवस्था जर करता येत नसेल तर हे दुर्दैव आहे. आणि म्हणून दिलेला 2 दिवसाचा शब्द नाही पाळला तर आदरणीय पत्रकार बांधवांना आम्ही विनंती करतो, 2 दिवसाचा जर यांनी शब्द पाळला नाही, कामाची सुरुवात केली नाही आणि कमकुवत दर्जाचा रस्ता आम्हाला नको आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, लाज वाटली पाहिजे ठेकेदारांना. अरे रस्ते एकीकडे संधीवर जातात, हाताने काढला जाते रस्ता. कुणाला फसवताय? अरे काय होता, लोक ठाम अडाणी होती, पण आता शिकलेली लोक आहेत, सुज्ञ लोक आहेत, त्यांना कळतात कायदे काय, त्यांना कळतं ग्रामपंचायतीचा पैसा कुठे जातो, तहसीलदार बांधवांची पगार कशी होतात, त्यांना कळतं आमचा पैसा आता कुठे लागतोय. आणि म्हणून जसं तुम्ही तुमच्या कामात भ्रष्टाचार करत नाहीत तसं जनतेच्या पण कामात तुम्ही भ्रष्टाचार करता कामा नये. आणि म्हणून या देशामध्ये राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट आहे. तो असा सांगतो मनुष्याच्या मूलभूत गरजा
काही दिवसांमध्ये पोहोचवल्या पाहिजे. आणि दिवस नाही शेकडो वर्ष लावलेली आहेत. आणि म्हणून मी विनंती करतो प्रशासनाला, आदरणीय प्रशासन, आपण या जबाबदारी घेतलेल्या जनतेची, जर आदिवासी बांधव आणि तस्कर इथली भूमिपुत्र बांधव यांचा रस्ता 2 दिवसात नाही झाला तर मी खात्री तुम्हाला देतो, पहिलं पिटिशन गुन्हा दाखल यांच्यावरती करण्यासाठी स्वतः मी तयार होईल. आणि वकील म्हणून खटला सुद्धा दाखल करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये तयार आहोत. का नुकताच बाळगंगा धरणाचा